सन्माननीय माता भगिनी, आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गेवराईकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व महिला मंडळ, तसेच भाजपाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी, असे अनेकांची उपस्थिती व्यासपीठावर आहे. आता प्रत्येकाची नावं घेण्याचा वेळ वाया घालवण्यापेक्षा मी सर्व सन्माननीय व्यासपीठास सन्मानपूर्वक धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानून माझे 2 शब्द, माझं मनोगत आपल्या समोर व्यक्त करत आहे. मूळ प्रश्न असा की गाव म्हणजे काय? आम्ही लहानपणी रामायण पाहिलं, ऐकलं रामराज्य म्हणजे काय. रामायणामध्ये पाहिलं रावण राज्य म्हणजे काय. पण दोन्ही गोष्टी, दोन्ही राज्य ज्यावेळेस पाहिलं, ज्यावेळेस वाचलं, ज्यावेळेस ऐकलं, त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत असायचे, दोन्ही राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार झालाच का. रामाचं राज्य आलं, सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि अग्निपरीक्षा झाली, तिला वनवास भोगावा लागला. राज्य कोणाचं? रामाचं. वनवास कोणाचा? सीतेचा. रावणाचं राज्य, रावणाच्या राज्यामध्ये रामासोबत वनवास स्वीकारला, त्या वनवासातूनही सीतेची चोरी झाली. मग असं का? रामाचं राज्य आलं तरी स्त्रीवर अन्याय, रावणाचं राज्य आलं त्यातही स्त्रीवर अन्याय. मग हाच प्रश्न गेवराईच्या जनतेमध्ये जेव्हा पाहायचो तेव्हा असं वाटायचं राज्य कोणाचाही येऊ, नागवी होणार ती गेवराईची जनता, अपहरण होणार ती गेवराईच्या जनतेच्या सन्मानाचं. प्रत्येक वेळेस कैक नेते आले, कित्येक नेते गेले, चेहरे बदलले, मुखवटे बदलले, पण चारित्र्य कोणाचं बदललं नाही. बघा, अनेकांचं राज्य आलं आपल्या समोर, अनेक आमदार पाहिले मी, अनेक नगराध्यक्ष पाहिले मी, मुखवटे बदलले पण चारित्र्य बदललं नाही. कुणी नगराध्यक्ष झालं, हाल गेवरेकरांना भोगावे लागायचे. नगराध्यक्ष बदलल्यानंतरही हाल गेवरेकरांनाच भोगावे लागायचे. रामाच्या स्वरूपामध्ये येणाऱ्यांनी सुद्धा गेवराईचे हालच केले, रावणाच्या स्वरूपात येणाऱ्यांनी सुद्धा गेवराईचे हालच केले. आताच संजय इंगळेंनी सांगितलं, तांत्रिक अडचणीपायी मी 14 वर्ष इथं नव्हतो. जगाला माहिती आहे मी 14 वर्ष जेलमध्ये होतो. मला चांगलं माहिती आहे 1997 ला मला जन्मठेप झाली, पण गावाची धुरा खांद्यावर असायची. गावचं पाटील म्हणून मान असायचा. दसरा असेल तर पाटलाला मान, पोळा असेल तर पाटलाला मान, सवारी पाटलाला मान. पण ज्यावेळेस त्या आठवडी बाजारात जायचो ना, जिथं भाजीपाला विक्री असायचा, जिथं आठवडी बाजार भरायचा, तिथं
घाणीचं साम्राज्य होतं, ती हागणदारी असायची. ह्याच गावचा आपण पाटील का? काय वाटत ना त्या पाटलाला, ज्याला मान सन्मान ह्या गावकऱ्यांनी दिला, त्याचं गाव म्हणजे हागणदारी होती. त्या गावला महिना पाणी मिळत नसायचं. त्या गावामध्ये भांडणं तंटा, दुकानामध्ये लूटमार, हे आपल्या गावचं स्वरूप असायचं. त्यावेळेस एक विचार मनात आला की आपण नगरपालिका लढवली पाहिजे, आपली जबाबदारी आहे. मला चांगल्याने सांगितलं, दादा पाटील, नगरपालिका लढवू नका, तुम्हाला लढवता येत नाही, तुम्हाला उभा राहण्याचा अधिकार नाही, तुम्ही लढवू नका. पण पुन्हा प्रश्न हाच, आपण गावचे पाटील, सगळा मान आपल्याला, पण गावची हागणदारी झाली त्याचं काय? गटारी तुंबलेल्या, इंचभर सुद्धा डांबरी रस्ता नाही, या भागाला तर झोपडपट्टी म्हणायची. ही आपल्या गावची अवस्था. प्रश्न एकच असायचा की ही घडी जर का बसवायची असेल, तुम्हाला माहिती आहे ना, जे लोक स्वप्न पाहतात त्यांना काहीतरी बलिदान द्यावं लागतं. पण जी लोक मोठी स्वप्न पाहतात, मोठ्या महत्वाकांक्षा पाहतात, त्यांना आपलं जीवनाची आहुती द्यावी लागते. आणि त्यावेळेस एक गोष्ट नक्की होती, जर गावासाठी लढायचं तर जीवनाची आहुती दिल्याशिवाय ही लढाई जिंकली जाऊ शकणार नाही. की त्यावेळेस खूनगाठ बांधली होती आणि ती खूनगाठ घेऊन 2001 ला त्या निवडणुकीचा उभा राहता येत नसताना निवडणूक लढवायचं ठरवलं. सुरुवातीला इंग्लंडने सांगितलं 7 मेंबर निवडून आले, हरकत नाही. पुन्हा निवडणूक लढवली. त्यावेळेस तर मी जामीनवरती आलेलो होतो. 2006 ला मी पहिली निवडणूक लढवली, दुसरी निवडणूक लढवली आणि त्यावेळेस मला पहिल्यांदा विजय मिळाला. 13 उमेदवार निवडून आले. त्यावेळेस प्रशांत भागवत हे आपले गेवराईचे नगराध्यक्ष झाले. प्रशांत भागवत कोष्टी समाजाचे, ओबीसी. मतदान किती त्यांच्या पाठीमागं? फक्त 20 नाही तर 25च घरं होती त्यांची. त्यांना आपण नगराध्यक्ष केलं. आता त्यावेळेस प्रश्न काय होता, गावात हागणदारी, घराघराचा कचरा नाल्यांमध्ये. आमची नगरपालिका, तुम्ही निवडून दिलेली नगरपालिका, अपक्षांची नगरपालिका. थोडा आवाज कमी करतात का? थोडा. अपक्ष नगरपालिका. आता अपक्ष नगरपालिका घेतल्याच्या नंतर आतमध्ये चालवण्यासाठी पैशाचा अभाव होता. त्यावेळेस पतंगाचं चिन्ह होतं. नगर परिषद चालवायला घेतली. 6 महिने आम्ही महाराष्ट्र फिरलो. मी, लक्ष्मणांना, सुशील जाऊन आतकरे, राष्ट्रीय भोंकर, प्रशांत भागवत, अशा मी 5-6 जण मिळून अख्खा महाराष्ट्र फिरत होतो की नगरपालिका चालवायची कशी. मुळात प्रश्न असा होता, आमची नगरपालिका अपक्षांची नगरपालिका, ना पक्षाचा आधार ना आमदार पाठीशी, मग चालवायची कशी. म्हणून आम्ही महाराष्ट्रात त्या नगरपालिका पाहिल्या ज्या अपक्ष आहेत आणि ज्यांच्या पाठीमागं कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या सत्तेचा कारभार नाही. आणि अशा नगरपालिकेचा अनुभव घेऊन आम्ही ती घंटा गाडीची एक संकल्पना सुरू केली. त्यावेळेस एक प्रश्न होता, कचरा मुक्त गेवराई करायची. दुसरा प्रश्न होता, महिलांच्या डोक्यावरची घागर काढायची. पहिल्या 6 महिन्यामध्ये आमच्याकडे डिझेलला पैसे नव्हते, पेट्रोलला पैसे नव्हते आणि 18 वार्ड होते त्यावेळेस. 18 वार्डामध्ये 18 रिक्षा घ्यायच्या म्हटल्यानंतर एक रिक्षा घ्यायची तर त्यावेळेस 2.5 ते 3 लाख रुपये लागणार. तेवढा निधी सुद्धा आमच्याकडे नव्हता. म्हणून आम्ही 14-14, 15-15 हजार रुपये खर्च करून सायकल घंटा गाडी बनवल्या. इथं गेवऱ्यामध्ये बनवल्या, वेल्डिंग करून बनवल्या आणि घराघरामध्ये कचरा गोळायला सुरुवात केली. येत्या 5-6 महिन्यामध्ये परिस्थिती बदलली. घराघरातून कचरा गोळा झाला. गावातल्या कुंड्या नाहीशा झाल्या. नाही तर जागोजागी कुंड्या असायच्या. त्या कुंड्यामध्ये कचरा पडलेला असायचा आणि महिना तो कचरा उचलला जात नसायचा. गटारी तुंबलेल्या असायच्या. हे आपलं गाव. घंटागाडी सुरू झाली. लोक म्हटले चालणार नाही, पर्याय नव्हता.
सायकल रिक्षा कोण चालवणार? त्यावेळेस सकाळी 7 वाजता उठायचो मी. जिथं कुठं सफाई असेल त्या गल्लीने मी स्वतः भटकायचो. जिथं सफाई कामगार असतील तिथं जाऊन उभं राहायचो. कदाचित जुन्या लोकांना माहिती आहे की 2006, 7, 8ची गोष्ट आहे. गेवरे स्वच्छ करायची, गेवरे सुंदर करायची, हे स्वप्न तुम्हाला दाखवलं. आता ते तर पूर्ण करायचं. निधी तर नाही, पक्ष नाही, पैसा नाही. आणि मग गल्ली बोळामध्ये जिथं कुठं, त्यावेळेस मी सुशील जवंजाळ आणि विष्णू अक्कर हे दोघं जणांना म्हटलं, घंटागाडीचा संकल्पना तुम्ही पूर्ण करायची, नगरपालिकेचं टेंडर तुम्ही घ्यायचं, सफाईचं टेंडर तुम्ही घ्यायचं. आता मला सांगा, त्याला सफाईचं टेंडर आणि गटरी साफ करायच्या, गल्ली साफ करायचा, हे त्याला कमीपणा वाटला नसेल का? पण दादांनी सांगितलं, त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. आता त्यांना सांगितलंय मी, मग मी त्याच्यासोबत जायचो. रोज नियमित 7 वाजता गल्ली बोळामध्ये असायचो. 7ला बाहेर पडायचो. रस्त्याने हागंदारी होती, गटरी तुंबलेल्या असायच्या. रस्त्यावर डांबराचा एक साधा फुटबॉल डांबर सुद्धा नसायचं, खड्डे. मस्जिदीला जायचं असलं, नमाजला जायचं असेल तर नेमकं जायचं कसं? गटर आणि रस्ता एकच असायचा. 6 महिने झाले, 7 महिने झाले, खूप खिल्ली उडेल लोकांनी, हीच का गेवरे, स्वच्छ गेवरे, सुंदर गेवरे? म्हणून सकाळी 7 वाजता बाहेर पडायचं. 12-1 वाजेपर्यंत जिथं सफाई चालली तिथं थांबायचं आणि 12-1 वाजता घर गाठायचं. हे सतत 6 महिने, 8 महिने कायम चालत राहिलं. आणि त्याच्यासोबत एक स्वप्न होतं. ज्यावेळेस मी कुर्बुगल्ली, साठेनगर, संगमित्रनगर, संजयनगर अशा भागात जायचो. तिथे हापशा असायच्या, नळांचं कनेक्शन नसायचं. त्यावेळेस 800 रुपये, 1200 रुपये भरण्याची कुवत नसायची. 5-50 घराच्या मध्ये एखादी हापशी असायची. आणि त्या हापशावर पाणी कोण आणणार हो? मुलीच ना, महिलाच ना. मग महिलांनी, मुलींनी घागरी डोक्यावर घ्यायच्या आणि पाणी भरायला यायचं. हापसायचं, पाणी भरायचं आणि त्या कळशी डोक्यावर घ्यायच्या. पदर सावरायचा का हंडा सावरायचा, आणि काही मुलं तिथं टक लागून बसायची. गाव माझं, गावचं पाटील आम्ही, आणि गावची महिला अशा असुरक्षित का? मग तेव्हा वाटायचं की हा प्रश्न कसा काढायचा. म्हणून 2007ला गंगा आपल्या दारी ही संकल्पना आपण अस्तित्वात आणली. 100 रुपयामध्ये नळ. आठवतंय लोकांना? साधारणतः 2 ते 3 हजार कुटुंबांनी 100 रुपये नळ ह्या योजनेचा लाभ उचलला आणि घराघरामध्ये नळ कनेक्शन केलं आणि ते डोक्यावरची घागर उतरली. घंटा गाड्या आल्या, कचरामुक्त गेवरे झाली. गंगा आपल्या दारी ही योजना आणली, 100 रुपयाची नळ योजना आणली, डोक्यावरची घागर उचलली. हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा होता, गेवरे हागंदारी मुक्त करायचं. त्यावेळेस मी भाषणात बोलायचो, पायतान घ्यायचं असेल ना, चप्पल बुट्या घ्यायचं असेल तर आपल्याला शोरूम मध्ये जायचो आपण. काचेच्या दुकानामध्ये बुट चपला ठेवलेल्या असायच्या आणि बुट चपला घ्यायच्यासाठी मोठे मोठे शोरूम. आणि भाजी घ्यायची असली तर गटरीच्या बाजूला. सकाळी 6 वाजता आठवडी बाजार बुधवारी असायचा. बुधवारी सगळी हागंदारी सकाळी 6 वाजेपर्यंत साफ करावं लागायची आणि त्याच्यानंतर बाजार भरायचा. हे आपलं गाव आणि त्या गावचा पाटील आम्ही. प्रश्न होता की हा प्रश्न कसा सोडवायचा. पण हा प्रश्न हातात घेण्याच्या अगोदरच मला शिक्षा भोगण्यासाठी जावं लागलं. मग हा प्रश्न गेला अण्णाच्या हातामध्ये. अण्णा हा काय राजकारणी नव्हता, त्याच्या मनीनं ध्यानी. पण जे बाळराजे पवारनी, बाळराजे दादानी जे स्वप्न, जो विडा उचलला होता, आता तो अर्धवट सोडता येत नाही, म्हणून त्यांनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली. अक्षरशः घराघराची त्यांनी तपासण्या केल्या. जेवढ्या घरांमध्ये शौचालय नाही त्याच्या नोंदी घेतल्या आणि त्यावेळेस 3 ते 3.5 हजार शौचालय गेवऱ्यामध्ये वाटले. परिणाम काय? 2-1 वर्षामध्ये गेवरे हागंदारी मुक्त झाली. आज ना डोक्यावर घागर आहे, आज ना गेवऱ्यामध्ये हागंदारी आहे.
आज तुम्ही गेवराईचा कुठलाही कानाकोपरा घ्या, साठेनगर घ्या, संजयनगर घ्या, आंबेडकर नगर घ्या, खडकपुरा घ्या, कुरबू गल्ली घ्या, तुमच्या पायाला जर चिखल लागला तर मला सांगा. 15 ते 20 वर्ष झाली गेवराईची धुरा तुम्ही आमच्या खांद्यावर टाकली. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीयेत, म्हणून ह्या काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. कारण की गावाची ही नगरपालिका तुमची आहे, तिला राखण्याची, तिला सांभाळण्याची जबाबदारी आमची. पण ही नगरपालिका आमची नाही, तुमची आहे. मुळात प्रश्न असा असायचा, ज्यावेळेस पहिल्यांदा नगरपालिका आमच्या ताब्यात आली त्यावेळेस त्या नगरपालिकेवरती 4.5 कोटी रुपयाची थकबाकी होती. काही वर्ष त्या नगरपालिकेचं लाईट बिल सुद्धा नगरपालिकेने भरलं नव्हतं. 4.5 कोटीची थकबाकी 2006 ला होती. ती भरायची कशी? म्हणून त्यावेळेस आम्ही एक पण केला की दर महिन्याला जे आजपासून पुढचं जे लाईट बिल ते आम्ही भरणार, आणि दर महिन्याला 2.5 लाख रुपये महिना त्यावेळेस आम्हाला पडायचा, तो आम्ही भरायचो. तुम्ही जे घरपट्टी द्यायचे, तुम्ही जे नळपट्टी द्यायचे, तो पैसा लाईट बिल भरण्यात जायचा. तेव्हापासून लाईट बिल क्लिअर करायला सुरुवात केली, आणि कसं तरी गेवराईची पाणी पुरवठा योजना सुरळीत व्हावी हा त्याचा पाठीमागचा भाग होता. आज तुम्हाला माहिती आहे आज आपण लाईट बिल किती भरतो? दर महिन्याला नगरपालिका 15 लाख, 14 लाख, 15 लाख, 16 लाख असं घर लाईट बिल भरतं. विचार करा, नगरपालिका दर महिन्याला 10 लाखाच्या पुढं, 15 लाखाच्या आसपास दर महिन्याला फक्त लाईट बिल भरतं. म्हणजे 1 वर्षाचं लाईट बिल किती? 2.25 कोटी रुपये. एक 5 वर्षाचा जर का कालावधी काढला तर ही संख्या होती 9 कोटी रुपये. मला सांगा, 9 कोटी रुपये म्हणजे तुम्ही जे घरपट्टी भरता, तुम्ही जे नळपट्टी भरता, तुम्ही जो टॅक्स भरता, तुम्ही जे भाडे पट्टी भरता, आठवडे बाजाराला तुम्ही ज्या पावत्या फाडता, तो पैसा जातो कुठं? मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये एकमेव गेवराई अशी गाव आहे, तुमचं गाव, तुमची नगरपालिका 1 महिन्याचं सुद्धा लाईटीची थकबाकी ठेवली नाही. बीड, माजलगाव, कुठेही जावा, लाईट बिल किती भरलं विचारा. एक म्हणून 2017 पासून लाईट बिल भरलं नाही साहेब. एका नगरपालिकेचं 2018 पासून लाईट बिल भरलेलं नाही. म्हणजे जेवढ्या नगरपालिका अवतीभोवती आहेत ना, त्यांचे 10 12 वर्ष झाले त्यांनी लाईट बिलच भरलं नाही. केव्हाही लाईट कापली जाते त्यांची. पण ही नगरपालिका अशी आहे गेवराईची की आज तक काय चुकूनही लाईट बिल थकीत ठेवलं गेलं नाही. तुम्ही जमा केलेली घरपट्टी, नळपट्टी ही तिथं जाते. आता मला सांगा, आम्ही जर का ठरवलंच पाईपलाईन फुटली 10 लाखाचं बिल काढायचं, नाही फुटली तरी फुटली म्हणून दाखवायची, 5 लाखाचं बिल काढायचं. दर महिन्याला 5-10 लाख 5-10 लाख रुपये नुसतं हे तुमच्या घरपट्टीच्या नळपट्टीतून एखादा नगरात शिकव म्हणून. पण आज काय बोगस बिलं काढली गेली नाही, रेग्युलर बिलं भरली गेली, आणि म्हणून पाणी पुरवठा योजना उभी झाली. तुम्हाला आठवते 2006 ला ह्याच ठिकाणी जेव्हा बैठक झाली होती, कॉर्नर सभा होती, त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की पैठणहून पाणी आणणार. तेव्हाच मला म्हणायचे, बाळराजे केवढ्या मोठमोठ्या गप्पा मारतायत तुम्ही, अपक्ष तुम्ही, पाठीमागं पतंगाचं चिन्ह आणि पैठणहून पाणी कुठून आणणार तुम्ही? पण सुदैव आणि तुमचा आशीर्वाद, अण्णा आमदार झाला, पहिलं काम त्यांनी केलं पाणी पुरवठा. कितीचा? 59 कोटी रुपये. फक्त 59 कोटीमध्ये 55 किलोमीटर लांबून त्या माणसाने पाणी आणलं. आज तुम्हाला सांगतो, आपण रोज गेवराईला पाणी देऊ शकतो. तुम्ही ती एक राष्ट्रवादीची क्लिप फिरतीये बघा, अमरशेख पंडित क्लिप फिरवतोय, 100 कोटीची योजना आणि 10 दिवस पाणी येत नाही. अरे मूर्खा, एक वर्षापासून नगरपालिका, रेकॉर्डिंग पंडिताकडे जाऊ द्या, 1 वर्षापासून नगर परिषद तुझ्याच ताब्यात, सगळे गुत्तेदारी तुझ्याच ताब्यात, नगरपालिकेचा पैसा तुझ्याच ताब्यात, सफाई कामगार बिल तूच काढतोयस, कचरा वाढवला तूच, गटरी तुंबल्या तुझ्यामुळंच, आणि रेकॉर्डिंग कशाची करतोय? बरं, दुसरा प्रश्न, हे संजय नगर, हे याचं अस्तित्व कसं आलं माहिती तुम्हाला? आपण गाव जाणून घेऊया.
भटक्या विमुक्त लोक आमच्या शेतात असायची, पाटलांच्या शेतामध्ये कामं तिथंच करायची. तेव्हा आमच्या आजोबानं ही 5 एकर जमीन कलेक्टरकडनं आरक्षित केली भटक्या विमुक्तांसाठी. आणि 1982ला जेव्हा आमचे वडील माधवराव पवार आमदार झाले त्यावेळेस ही जागा राखीव ठेवली आणि याच्यावरती नोंद झाली भटक्या विमुक्तांसाठी म्हणून. आणि त्यावेळेस त्या संजय नगरची स्थापना झाली. महाराष्ट्रात कुठं ऐकलंय का नगर परिषद कॉलनी? कुठेही जावा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नगरपालिकेच्या गावाला विचारावं तुमच्याकडे नगरपालिका कॉलनी आहे का? इथंच आहे. ही शाहूराव पाटील नगराध्यक्ष होते आमचे आजोबा. 500-500 रुपयामध्ये सगळ्यांना प्लॉट दिले. किती? 500-500 रुपयामध्ये. आणि ही नगर परिषद कॉलनी उभी झाली. 5 एकर जमीन उभी केली. हे संजय नगर उभा केलं. शाहूराव पाटलांना बसवलं, माधवराव पवारांना आरक्षित केलं आणि लक्ष्मण पवारांना पीटीआर दिला. महाराष्ट्रातला पहिला पीटीआर संजय नगरला दिला. 2016ला मुख्यमंत्री आले त्यावेळेस त्यांच्याकडनं शब्द घेतला, आरक्षित जमिनीवरचे अधिकार 2011 पूर्वी जे लोक आहेत त्यांना पीटीआर देण्यात यावा. 2016ला मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी गेवऱ्यामध्ये उद्घाटनाच्या दिवशी नगरपालिकेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ज्यावेळेस आपण ते नवीन इमारत लोकार्पण सोहळा होता त्यावेळेस त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की मी तुम्हाला पीटीआर देणार. 2018ला तो कायदा बनला पीटीआर देण्याचा आणि त्याच्यानंतर 18 पासून ते 21 पर्यंत आपण पीटीआर वाटायला सुरुवात केली. पण त्याच्यानंतर अजून काही प्रश्न पडला की ह्या भागामध्ये पीटीआर नव्हते. फक्त एक पीटीआर मिळणं गरजेचं होतं. ह्या भागात एकाला जरी पीटीआर मिळाला ना तर समजून घ्यायचं अख्खं संजय नगरला पीटीआर मिळाला. पण पहिला एक पीटीआर मिळणं आवश्यक होतं. कारण का माहितीये, हे अमरशे पंडित भीती घालायचा तुम्हाला संजय नगर खाली करावं लागेल. संजय नगरच्या लोकांना किती वेळ भीती घातली होती, संजय नगर खाली करावं लागेल, तुम्हाला पीटीआर नाही येत. ही भीती तो माणूस घालत गेला आणि ती भीती नाहीशी करायची म्हणून या लक्ष्मणानं त्यावेळेस 2021ला पहिला पीटीआर स्वतः सादर केला. इथं आपण त्यावेळेस 207 पीटीआर वाटले. त्याच्यानंतर काही पुढच्या भागामध्ये पीटीआर नव्हता कारण की ती जागा आरक्षित होती म्हणून पुन्हा डीपी प्लॅनसाठी हा प्रस्ताव सादर केला. 2021ला आपण डीपी प्लॅन सादर केला आणि 2024ला तो डीपी प्लॅन मंजूर झाला आणि हे मूर्ख म्हणते मी पीटीआर आणलं. 200 पीटीआर वाटलेत म्हणजे मशागत केली अन्नानं, झाड लावला अन्नानं आणि फळ तोडून देते म्हणते हे मेरा. ते काय मुर्गा खाय फकीर काय आहे ते मुर्गा हे अंडा हा तसं करते ते. अहो 60च्या वरती वय झालं असं ना त्या माणसाचं. एक गाव दाखवा ज्या गावाचं ह्या भल्या माणसानं कल्याण केलं. दैठण गेवराईची राजधानी कचिंचुली रस्त्याला जा हागंदारी आहे, आंतरवाली रस्त्याला जा हागंदारी आहे. आणि राजधानी कोणाची? बर दुसरी गोष्ट राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. तिथली ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ह्यो भला माणूस 11 वर्ष आमदार होता. पाणी पुरवठा योजना आहे का नाही, पाणी पुरवठा योजना बिल उचललं, जुन्याच पाईपला नवीन योजना जोडली, बिगर फिल्टरचं पाणी चालू आहे आणि राजधानी गेवराईची. आता कुणी तर ती व्हिडिओ क्लिप चालली होती रस्ता नाही ना. आणि बघ येडे किती बघ, एक गेवराईची नगरपालिका लढायला लागला, एक बीडची नगरपालिका लढायला लागला. आज गावची हागंदारी गेली नाही आणि लढायला लागलाय गेवराई नगरपालिका आणि बीडची नगरपालिका. माझं तमाम गेवरेकरांना आव्हान आहे, विनंती आहे की आपण कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची. गावचे पाटील ना दसरा निघतो आमचा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेवराईचा दसरा त्याच्यासारखा दसरा दाखवायचा.
दसरा म्हणजे हिंदूंचा सगळ्यात मोठा सण. पाटील तलवार घेऊन निघतात. वेशीवरती दर्गा आहे. त्या वेशीवर पाटील जातात. त्या दर्ग्यावर चादर चढवतात, झेंडा लावतात आणि तिथून गैबी साहेबाच्या दर्ग्यावर जातात. तिथं चादर चढवतात, झेंडा लावतात आणि तिथून देवीच्या मंदिरात जातात आणि तिथून देवीच्या चरणी नतमस्तक होऊन ती पालखी उचलतात आणि तिथून पुढे आपला दसरा आणि तिथून पुढे आपण सीमोल्लंघन आणि तिथून पुढं ती पूजा आणि सोनं वाटप. हे गाव. मग मला सांगा, हे गाव हिंदूंचं का हे गाव मुसलमानांचं? तुमचं ना. सण असा साजरा करायचा मुसलमानांना सोडून, सण असा साजरा करायचा हिंदूंना सोडून. म्हणून 1993 बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिलं रोजा इफ्तारी कुठं सुरू झाली? गेवराई. 1992-93 सगळ्यात पहिली रोजा इफ्तारी गेवराईत सुरू झाली आणि ती म्हणजे आपण चालू केली. तेव्हापासून तर आज तागायत रोजा इफ्तारी आपण करतो. आम्ही 2च सण करतो. एक हळदी कुंकाचा सण ही करते आणि रोजा इफ्तारीचा सण आम्ही करतो. पाटील ना, समतोल तर ठेवाच लागतो. आता उमेदवार तुमच्या गीताबाबी. मी नाही नाव सुचवलं बरं का, देवाशपथ. हे गावकऱ्यांनी सुचवलं, त्यांनीच डिक्लेअर करून टाकलं. पण मला एकदा तर कुणी प्रश्न विचारला ना, बाळाजी पवार तुम्ही आदर्श नेता कोणाला मानाल? नाही. लक्ष्मणांना पवार आणि गीता भाभी पवार. ज्यावेळेस मी गेलो की धुरा ह्या दोघांनी सांभाळली. ज्यावेळेस तुम्ही माझा सत्कार करायला लागला तेव्हाच मी म्हटलं पहिला सत्कार माझा नाही, ह्यांचा पहिला सत्कार व्हायला पाहिजे. अण्णा असता तर पहिला सत्कार मी अण्णाचा केला असता. ज्याच्या मनीनं ध्यानी हागंदारी घागर डोक्यावर अतिक्रमण भांडण आणि ते सगळं गाव मी त्याच्या पदरात टाकलं आणि ते जे गाव उभं केलं ते तुमच्या समोर. स्वतः झिजला पण गाव वाचव, स्वतः मिटला पण गावाचा स्वाभिमान मिटू देणार. तुम्हाला ठाऊक असेल का नसेल, अमरशे पंडित काय काय सांगतात? अर्ध्या रात्री फोन करा, आम्ही हजर आहेत. मूर्खाला सांगा. एका गावातून मला फोन आला होता, आवर्जून मी सांगतो. एकाने मला सांगितलं, दादा माझ्या बहिणीचं लग्न मोडले हो. त्या व्यक्तीने मला काही फोटो पाठवले. म्हटलं दादा हे फोटो मिळवतोय तो माणूस आणि माझ्या बहिणीचं लग्न मोडलं. मी त्या व्यक्तीला म्हटलं हा कोण आहे काय, मला फक्त माहिती दे म्हटलं. त्या व्यक्तीला सांगितलं उभा कापील म्हटलं. पुढे नादीच लाग म्हटलं. तू कोणाचा काशील, कुठल्या तरी कोणाचा असं तुमच्या लक्षात आला असेल. तो प्रश्न अर्ध्या रात्री कोणासाठी उभा राहायचा असतो? खोटं सांगत नाही. तालुक्यात कुठेही अन्याय अत्याचार झाला सगळ्यात पहिला महिलाचा फोन येतो, ते पाटलाच्या घरावर येतो, वाड्यावर येतो. एक तर इथे येतो, एक इथे येतो, नाही तर अन्नाला येतो. तुम्हाला गाव कसं पाहिजे? गाव कसं पाहिजे? हे इथं लाईटी टाकल्या काय माहिती? इथं महिला रात्री फिरायला निघतात. 7च्या नंतर गेवरेमध्ये महिला बाहेर जात नव्हत्या, सगळ्याला माहिती आहे. पण आम्ही सगळ्या नातेवाईकांना सांगतो, रात्री 10च्या नंतर 11च्या नंतर जर का महिला मंडळ रात्री रस्त्याने फिरताना बघायचं असतं तर गेवरायला या, कोले रोडला या. त्या मूर्खाला सांगा त्या लाईटी फक्त त्या महिलांसाठी लावल्या का, तर ह्या रस्त्यानं महिला रात्री 10-11 वाजता फॅमिलीच्या फॅमिली वॉकिंगला निघतात. रात्री 10 वाजू, 10:30 वाजू, 11 वाजू आणि किती हिमतीने जातात तो इथून. एकच गोष्टीचा त्यांना सुरक्षा असते, ती म्हणजे पाटलाचं शेत येतं, अन्नाचं शेत येतं.
महिला इथं 10 वाजता फिरतात ना, पंडिताचं शेत असतं ना आमुष्याचं, एक कुत्र फिरलं नसतं इकडं, सगळे भामटे गोळा झाले असते इथं. आपल्याला नगरपालिका त्यांना द्यायची, ते काय करतं, एक रोड देतं मग तुम्हाला मतदान द्या, एक कब्रस्तानाची भिंत देतं मग तुम्हाला मतदान द्या. मित्रांनो, माता भगिनींनो, गाव उभं करायचं असते, अख्खं गाव स्वाभिमानानं, सुरक्षेचं गाव, बाजारपेठेचं गाव. तुम्हाला मी जास्तीच काही बोलत नाही, अजून बरेच मुद्दे आहेत जे की मी आज मांडत नाही, कारण की मी एखादा मुद्दा मांडला की ते अमर शेत काय करतं, ते मुद्दा घेतं आणि स्वतःच करतं. आता आम्ही म्हटलं सुरक्षित गेवराई, समृद्ध गेवराई, माझ्या अगोदर त्यांनी चोरली, त्याच्या गाड्यावरती तेच गाणं चालू आहे, मी जे बोलत ते चोरी करते आणि ते टाकते. मी एखादा मुद्दा मांडला ते मुद्दा चोरी करते आणि तेच छापते. हा, मेंबरच भेटाना. मी जेव्हा आलो का गेवराईमध्ये 5 महिने झाले मला येऊन, म्हणे काही नाही आता गेवराई आम्ही जिंकली. मी आलो, अजितदादा पवारला आणलं, मोठे मोठे उद्घाटना केली, नुसते बॅनर, सगळे चेहरे, आणि म्हटले आता काही नाही, पवार संपले. म्हणजे पवार संपले, एकच नाव पुढे आलं, महिलांसाठी आरक्षण, आणि सगळं भांडच तुटलं त्या पंडितांचं. ही निवडणूक माझ्यामुळे जिंकत नाही बरं का आपण, ही निवडणूक जर जिंकले त्याच्यासाठी 2 जण महत्वाचे, एक तर लक्ष्मण अण्णांचं कार्य आणि ह्या महिला मंडळ, ह्या सगळ्या महिलांचं, विशेष करून तुमच्या गीता भाभींचं हे 10, 12, 15 वर्षामध्ये तिने जे श्रम, तिने जे कष्ट, माझ्या पाठीमागं स्वतःचं दुःख झेलून जी गावाची जबाबदारी, जी पाटलांनी जबाबदारी घ्यायची, ती जबाबदारी ह्या माऊलीने उचलली आणि तिच्या ते पावती, कार्याची पावती म्हणून आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला. मी तर सगळ्यांना सांगतो, मला नगरपालिकेला फिरायची गरजच नाही, ही स्वतःच्या जीवावरच निवडून येईल. तुमच्या सगळ्यांच्या ताकदच एवढी मोठी आहे की मला नाही वाटत की मला फिरायची गरज. पण मी काय फिरतो माहिती, ते बीडचे फुकटे मिशोर ताण देते, ये बरं, आहे की नाही. महिला मंडळ चौकात कुठे भेटले की झोडूनच काढू, नाही तुम्ही एकटाच का, गाव आपलं ना. नाही, तुम्ही काहीतरी चांगलं सांगा ना, म्हणा ना की गेवराईला आम्ही रस्ते चांदीचे करू, मी राजीनामा देतो. गावाचं कल्याण करा ना. कुठे घेऊन जाणार आहेत, किती पैसा आहे, त्या अमरसिंहाकडे किती पैसा आहे, ट्रकाने भरणे एवढा पैसा आहे का नाही, आणि 5% 10% खाते, लाजही वाटना. कपडे कसे बाहेर बारीतले घालते, गाड्या बाहेर बारीतला घेते, आणि 5% 10% म्हणे गोदाकाठचा वाघ, 1 नंबरचा गाढव. दहा माणसं नगरपालिकेमध्ये लावली, कर्मचारी रिटायर झालेले. आता मला सांगा, साठे नगर, संगमित्र नगर, संजय नगर, सावता नगर, ह्या भागातले ज्यांचे आई वडील रिटायर झाले किंवा दुर्घटनाग्रस्त झाले, त्यांच्या मुलांना नोकरी लावायचं, त्या मूर्खांना 2-2 लाख रुपये प्रति व्यक्ती घेतले. ही नगरपालिका त्यांच्या ताब्यात द्यायची. गरीबाकडनं 2 लाख पुरत नाही, ह्याला गाढव बनाव, भाग बनाव. फक्त सोन्याचे, मोठ्या घरात जन्माला आलेत ना, सोन्याचे गाढव, पैशात लोळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला माता भगिनींना विनंती आहे, तुम्ही नगरपालिका ही तुमची आहे, तिला राखायची जबाबदारी माझी आहे. ज्यावेळेस ही नगरपालिका होईल, आपले 22 उमेदवार आपण इथे उभे केले. नगराध्यक्ष पदाला सौ गीता भाभी पवार आहेत. तुम्ही जातीवर नका मतदान करू, धर्मावर नका मतदान करू, 2 गोष्टी पाळा, माणुसकी आणि इमानदारी. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना पवार घराण्यानं माणुसकी सोडली, तुम्ही सपशेल पवारांना पाळा. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना पवारांनी इमानदारी सोडली, सपशेल इमानदारी सोड, आम्हाला सपशेल पाळा. मला सांगा, गेल्या 20 वर्षामध्ये गेवराईमध्ये दंगली झाल्या का?
गल्ली गल्लीचे भांडणं झाले का? हिंमत आहे का एखाद्या मुलीवर छेड करायची? छेड घालून दाखवा, फक्त दादाला फोन करा. ओ गेवराईच्या महिलेला, गेवराईच्या मुलीला जर का कुणी छेडलं आणि जर का माझ्या कानावर जर का आलं तर जास्त असं बोलत नाही. हे गाव माझं आहे, ह्या गावाची सुरक्षा माझी जिम्मेदारी आहे. नगरपालिका तुमची आहे पण गाव माझं आहे. नगरपालिका तुमची आहे पण देश माझा आहे. मला सांगा, फौजी सीमेवरती लढतो, गोळ्याची पर्वा करत नाही, जीवनाची पर्वा करता नाही. ह्या पंडिताला मी घाबरू? अहो माझं आयुष्य राख अग्नीवर चालण्यामध्ये, काट्यावर चालण्यामध्ये माझं आयुष्य गेलं हो. ज्याचं आयुष्य खेस खात खात मी इथपर्यंत आलोय आणि या मूर्खाला घाबरू आणि याला पुरून मी पिढ्यान पिढ्या पुरून उरण. मला काय म्हणायचं, एखादा मोठा माणूस आहे, खूप संपत्ती त्याच्याकडं, पण चोट्टा आहे. एखादा गरीब माणूस आहे, साफसफाई करतो, कचरा उचलतो, झाडू मारतो, तुम्ही रामराम कोणाला घालता तो? चोट्ट्याला. अमरशे पंडित तिथून आला, इथून उठून उभा राहतात, सगळ्या दुनियाचा भामटा, पण सन्मान त्याला. आणि एखादा सफाई कामगार असतो, रस्त्यावरती हातगाडा घेऊन बसणारा एखादा दुकानदार असतो, टोकरी घेऊन बसणारी एखादी महिला असते, तिच्या श्रमाला आपण सन्मान देत नाही, तिला आपण मान देत नाही. पण हे अधिकारी, चोट्टे अधिकारी जे पैसे खाते त्यांना आपण उठून रामराम घालतो. आता मला सांगा, जर का गरिबांना जर का आपणच अपमान केला तर हे लोक छाताड्यावर बसणारच. मग कोणती पिढी आपण जन्माला आणली, कोणाच्या हातात सत्ता दिली? अहो रामराज्य जरी आलं तरी हाल सीताचे, रावणाचं राज्य आलं तरी हाल सीताचे. चुकायला कुणीतरी आपण लागले तो. म्हणून 7 वाजता उठायचो आणि सफाई कामगार कर्मचारी त्यांच्या सोबत उभा राहायचो. त्यांना असं वाटू नये की आमच्या श्रमाला प्रतिष्ठा नाही. म्हणून माता भगिनींना विनंती आहे की नगरपालिका तुमची आहे. खरं तर ही माझी छोटीशी सभा होती, पण इथं प्रचंड जनसमुदाय जमा झाला. माझा एक पुरा प्रश्न आहे की अमरशे पंडितला का पाहिजे ही नगरपालिका? त्याला एकच वाटतंय की बाळराजा आता जर जीवन झाला तर विधानसभाला बोखंडी बसेल, इथंच संपवा, हे पवार घराणे इथंच संपवा. बरं ठीक आहे, मी संपलो. ज्या माणसांनी मागील 50-60 वर्षामध्ये एक गाव नीट केलं नाही, अजून एक साधी माहिती देतो तुम्हाला की अमरशे पंडितानं 30 ते 35 गावांच्या ग्रामपंचायतीचं पाण्याचे कॉन्ट्रॅक्ट स्वतः घेतले. म्हणजे गेवराई तालुक्यामध्ये 30 ते 35 ग्रामपंचायतीचे जे काही टेंडर आहेत ना जलजीवनाचे, काय असतं ते जलजीवन योजना, तर ते अमरशे पंडित स्वतः ते घुसपे करतोय. आणि 4-4 वर्ष झाले त्यांनी कामं केलेत, अजूनही त्या गावाला पाणी नाही. मग आपल्याला ही नगरपालिका त्याच्या ताब्यात द्यायची का? देऊन काय करायचं? जो घरपट्टी नळपट्टी तुम्ही भरतात, इमानदारीने तुम्ही भरतात, कधी तुम्ही विचारलं का की मतदान कोणाला करायचं? तुम्ही काय बघतात? हा माझा सोयरा आहे. तुम्ही काय बघतात? हा माझ्या जातीचा आहे, हा ओबीसी आहे, हा ओपन आहे, हा मराठा आहे, हा हिंदू आहे, मुसलमान आहे. अहो गेवराईमध्ये मागच्या 5 वर्षाला भाजपच्या पक्षाखाली बीड जिल्ह्यामध्ये फक्त गेवराईमध्ये 6 वार्डामध्ये, ज्याच्यात 5 मुस्लिम वार्ड आहेत, त्याच्यामध्ये कमळावर भाजपच्या पक्षावर 5 मुस्लिमचे उमेदवार निवडून आले आणि एक उमेदवार भगवाननगर, गणेशनगर, नाईकनगर ह्या भागामध्ये, त्याच्यामध्ये मुस्लिमांची संख्या नाही. आणि ह्या भागामध्ये जिथं हिंदू वर्ग आहे इथं मुन्ना मेंबर हा इथून निवडून आला. म्हणजे हिंदूंच्या वार्डामध्ये मुसलमानचा मेंबर येतो आणि मुसलमानाच्या वार्डामध्ये कमळाचा मेंबर होतो. ह्याला गेवराई म्हणतात. आणि हे मुसलमान उभा केला तर त्याच्यासमोर हिंदू उभा करतोय. आपण एखादा हिंदू उभा केला तर त्याच्यासमोर ओबीसी उभा करतोय. आपण मराठा उभा केला तर ओबीसी उभा करतोय. म्हणजे जातीचे विभाजन करायचं, धर्माचं विभाजन करायचं,
5,000 मतं विकत घ्यायचे आणि एकदा मतं आपण विकत घेतली किंवा पुढच्या 5-10 वर्ष ह्यांनी उपसत बसायचं आणि गेवरे वर पडून टाकायचे. तुम्ही सुज्ञ आहात, पण सगळेच गेवरायचे सुज्ञ नाहीये. प्रश्न असा आहे की आपण कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची. प्रामाणिकपणाचा मुद्दा, माणुसकीचा मुद्दा सपशेल सोडायचा आणि आपण निवडणूक लढवायची का. म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, फक्त भाजप ह्या कमळाच्या चिन्हावर आपण 22चे 22 नगरसेवक मला निवडून द्या, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मागच्या 20 वर्षात बघा, मागच्या 20 वर्षात घ्या, 2006 पासून ते आजपर्यंत एकदा तरी कधी ऐकलंय का नगरसेवक फुटला. 60 नगरसेवक दिलेत आपण, 6 नगराध्यक्ष दिलेत आपण. एका तरी नगराध्यक्षाबद्दल बोंब ऐकण्यात आली का कधी. कुणीतरी नाव ठेवण्यासाठी एक नगरसेवक दाखवा की बाळराजे पवार, लक्ष्मण पवार तुमच्या कार्यकाळामध्ये आम्ही नगरसेवक हात दिला होता, त्या नगरसेवकांनी किंवा त्या लोकांनी तुमची गेवरे नगरपालिका लुटली, ह्या नगराध्यक्षांनी गेवरे नगरपालिका लुटली. एकाही नगराध्यक्षाचं नाव सांगा, एकाही नगरसेवकाचं नाव सांगा की ज्याच्यावरती पट्टा आहे त्यांनी नगरपालिका लुटली, त्याच्यावरती आरोप आहे त्यांनी नगरपालिका लुटली. एक उदाहरण सुद्धा भेटणार नाही मागील 20 वर्षामध्ये. कधी अविश्वास ठराव नाही, कधी बाताची फोडाफोडी नाही, कधी नगरसेवकाचा घोडा बाजार नाही. काय माहितीये, 18 पैकी 16 नगरसेवक निवडून तुम्ही दिले त्यामुळे. काय माहितीये, 19 पैकी 18 नगरसेवक निवडून तुम्ही दिले त्यामुळे. जर का तुम्ही नगराध्यक्ष भाभींना बनवलं आणि खाली 10 नगरसेवक राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक भाजपाचे जर दिले तर समजायचं तुमच्या गावचं वाटून झालं. मग कशाला पाहिजे. सोयरा उभा आहे का भावकी उभी आहे, ओबीसी आहे का ओपन आहे का मराठा आहे का हिंदू आहे, कशाला पाहिजे. राजकारण करायचं ना तर 2 गोष्टी बघायच्या असतात, तो माणुसकी आहे का आणि प्रामाणिकपणा आहे का. जर छानपैकी एखाद्या जर का म्हटलं ना बाळराजे पवार तुमच्या घराण्यात इतके वर्ष नगरपालिका होती, आमदार होती, तुमच्या घराण्यावर पैसा खाल्ला, शपथ आज खातो, निवडणूक लढणार नाही, तुमच्या दारात मतं मागायला येणार नाही. मग हे कशा पाहिजे. वाळूचे धंदे करायचे नाहीत, वाळूचे कुटाणा केला नाही, टक्केवारी घेतली नाही, गुत्तेदारी केली नाही, ना तर माझं पोरग शिवराज त्याच्याकडे स्वतःकडे 100 कोटीचे काम असते, एक साधं काम सुद्धा मी माझ्या पोराला दिलं नाही. का तर नगरपालिका तुमची आहे. पाहिजे तितक्या मी प्लॉटिंग टाकल्या असत्या, पाहिजे तितके मी रिझर्वेशन टाकले असते आणि 5-50 एकर जमीन विकत घेतली असती, माझी स्वतःची प्रॉपर्टी मी गेवरात नवीन वाढवली असती, लक्ष्मण पवारांनी तर पाहिजे तेवढी प्रॉपर्टी घेतली असती. पण चुकूनही तुमच्या सत्तेचा त्यांनी गैरवापर केला. मग ही चालवायची कशा नगरपालिका. सामान्याच्या कधी तुम्हाला असं लक्षात आलं का तुम्हाला पीटीआर पाहिजे पवारांच्या वाड्यावर यावं लागलं. 2200 घरकुल दिले, 2200. एकही नगरपालिका दाखवा की ज्याच्यामध्ये 2200 घरकुलं झाले. 2200 घरकुलं आपण दिले इथं नगरपालिकेने आणि इथून पुढे नगरपालिका घरकुलं देत राहणार. संबंध संजयनगरला पीटीआर मिळतच राहणार. कोणाच्या जागेला धक्का जर लागला तर आम्ही जबाबदार, कोणाचा पीटीआर नाही मिळाला तर आम्ही जबाबदार. कायद्यानं फक्त त्याला त्या तरतुदीत बसवावं लागतं. भामटेगिरी आम्ही करत नाही. हे जे 280 पीटीआर वाटले ते नगरसेवक घेऊन फोटो काढते, मिरवते. मित्रांनो, ते झाड लक्ष्मणराव पवारांनी लावलेलं आहे, ते पीटीआर त्यांनी तयार केलेला आहे. 2024चा कायदा मी त्या पुस्तकात टाकलाय. 2024चा डीपी प्लॅन तयार झाला आणि त्या प्लॅन नंतर लक्ष्मण पवारचा पराभव झाला. अमरसिंह पंडितचा भाऊ विजय पंडित निवडून आला आणि तो आता ते वाटायला लागलाय, कारण की ते सगळी त्याची तयारी लक्ष्मण पवारांनी करून दिली आणि गावभर सांगतोय आम्ही वाटायला लागलो. जे 10 वर्षात पवारला जमलं नाही आम्हाला जमलं. जास्त बोलायचं नको. आता महिला वर्ग आहे, स्वयंपाकाची वेळ झाली असेल, घरी लेकरांची अडचण आली असेल, तरी मी इथं थांबतो. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, इथे आमच्या सर्व व्यासपीठावर ह्या प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3 तसेच इतर प्रभागातून आलेले जे उमेदवार आहेत, आता मी सगळ्यांचे काही नावं घेत नाही. पक्षाचे भाजपाचे पी.टी. चव्हाण सर, श्रीकांतजी सानप साहेब, तसंच आमचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक सगळे उमेदवार इथे उपस्थित आहेत. आपण मतदान 2 डिसेंबरला आहे. कमळाच्या चिन्हावरती आपण 3 बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि सगळेचे सगळे निवडून द्यावे. एखादाही पडता कामा नाही. त्याच्यानंतर तुम्हाला ग्वाही देतो, हा बाळराजे पवार गल्लीत असत,
तुम्हाला संजय नगरला दिसल, तुम्हाला साठे नगरमध्ये दिसल, तुम्हाला आंबेडकर नगरमध्ये दिसल, तुम्हाला सावता नगरमध्ये दिसल, तुम्हाला कुर्बू गल्लीमध्ये दिसल. ते पण किती वाजता? 7 वाजता. तुमचा कचरा कसा उचलला जात नाही तिथं मी असेल, तुमच्या दारात लाईट कशी येत नाही तिथं मी असेल, तुमच्या गटरी साफ कशा होत नाही तिथं मी असेल. गाव एकटा बाळराजे पवार उभा करत नसतो, एकटा लक्ष्मण पवार उभा करत नसतो. गाव तुम्हाला उभा करणार. एकटा मी नाही लढू शकत. मला फक्त तुमची साथ हवी आहे, खंबीर साथ हवी आहे. मला फक्त एकटा पडू देऊ नका. तुमच्या गावची आबरू, तुमच्या गावची लक्तर येशीला टाळू देणं हे ह्या पाटलाचं तुम्हाला वचन आहे. मी म्हणेल पण तुमच्या गावची, आपल्या गावची आबरू येशीवर लटकू देणार नाही, टाळू देणार नाही. ही तुम्हाला सगळ्यांच्या देखत शब्द देतो आणि माझी एवढं लांबलेलं भाषेतच थांबवतो. एक मिनिट.